स्वप्न पाहताना स्पर्शाची भाषा माझ्या ऋतूना चाहुल या मनाला तिमिर स्वप्न पाहताना। हे बघा, आपण मुक्ताला शिकवूया। हा नाही रे, आता मला नाही वाटत मी काही करू शकेन। खूप खचलोय मी। बाबा तुम्ही असं का बोलता? हे बघा, मला कल्पना आहे की शीतल जरा जास्तच बोलते आणि तिच्यामुळेच घरात कलह होता। मी काय वाटेल ते करेन, पण मुक्ताची सोबत सोडणार नाही, कारण ती अलौकिक आहे। तिच्या जीवनाची संघर्ष करण्याची शक्ती आहे। मुक्ता, एक लक्षात ठेव, बाबांनी खूप कष्ट करून हे पैसे तुझ्यासाठी जमवले। त्याचा योग्य असा विनियोग तू करायचा आहेस, योग्य असा वापर तू करायचा आहेस, कसा ते तू ठरव। शेवटी बहीण मोठी ना, मी काय अडगळीतली वस्तू। सगळे पैसे घातलेत बहिणीच्या डोक्यावर। बापाने आशीर्वाद काय तो मुक्तालाच दिलाय। आम्ही पडलोय ना उघड्यावर, आम्हाला कोण आशीर्वादाचं पांघरून घालणार? काय करू मी, कसं वागू? माझं तर काहीच चुकत नाहीये, मग काय करावं? तुमच्या स्वप्नांना जर निर्धाराचे पंख असतील, जिद्दीचं बळ असेल आणि आत्मविश्वासाची झेप असेल ना, तर आभाळही ठेंगणं वाटतं। तसंच काहीसं मुक्ताच्या बाबतीत झालं, म्हणजे आईच्या बाबतीत झालं। मोडक मॅडमची प्रेमळ साथ, दीपक देसाईंचा खंबीर आधार, आणि माझ्या मामाच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन आईचा पुढचा प्रवास सुरू झाला। कमालीची चिकाटी आणि लक्ष्यापर्यंत जाण्याची जिद्द यामुळे मुक्ता देसाई झपाटल्याप्रमाणे कामाला लागली। दीपक देसाईंची खंबीर साथ बरोबर होतीच, त्यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरली। दीपक सरांनी सर्व क्षेत्रात मुक्ताला अमूल्य मदत केली। अभ्यास, कॉम्प्युटर, वर्कशॉप मधली कामं, शिवाय बँकेत जाणं, रस्ता क्रॉस करणं, अगदी सर्वसामान्य माणसाप्रमाणे वागायला शिकवलं। अभ्यास वाढत होता, रात्रंदिवस अभ्यास, परीक्षा, संघर्ष आणि आव्हान। मुक्ताची प्रगती कमालीची होती। बघता बघता मुक्ताने आपलं अस्तित्व निर्माण केलं होतं। अभ्यास, कॉम्प्युटर सगळ्यात उत्तम गुण मिळाले होते आणि दीपक सरांच्या सहवासात मुक्ताचा आत्मविश्वास कमालीचा वाढला होता। हळूहळू दीपक सर आणि मुक्ता हे भावनिकरित्या एकमेकांच्या जवळ यायला लागले। मुक्ताला दीपक सरांचा खूप आधार होता आणि दीपक सरांचं विश्व होतं मुक्ता। मग काय, मग या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात व्हायला लागलं। मात्र सगळं सुरळीत झालं
तर नियती आहे याची जाणीव कशी राहणार? हळूहळू एक वादळ मुक्ता आणि दीपकच्या दिशेने घोंगावत यायला लागलं. त्यांच्या अंतर्मनाला वेदना देणार, त्यांची ताटातूट करणार, त्यांना आव्हान देणार एक वादळ. आज खूप आनंदात आहात. तुला कसं कळलं? नाही, हे कोण मला अजूनही उलगडलं नाहीये की माझ्या मनात काय चाललंय हे तुला कसं कळतं? त्यासाठी ना स्त्रीचा जन्म घ्यावा लागतो. आपल्या माणसांची सुख-दुःख ही सगळी न सांगता कळतात. खरंय, आपल्या माणसांच्या म्हणजे मुक्त मी आता जरा स्पष्टच बोलतो. उगाच चर्चांना उदाहरण आलं ना की छान निरागस नाते कडवड बनतात. सर, मला वाटतं की फक्त दीपक, मी तुझ्यासाठी फक्त दीपक आहे. आणि मी तुला शिकवतो ना मुक्ता, त्याहीपेक्षा जास्त मी तुझ्याकडून शिकतो. पण आता पण नाही, मी माझा निर्णय सगळ्यांना सांगणार आहे. त्याचे परिणाम काय होतील हे मला माहित नाही, पण माझा निर्णय पक्का आहे. मी तुझ्याशीच लग्न करणार. अर्थ त्याचे परिणाम काय होतील हे मला चांगलंच माहिती आहे, पण मी तुला सोडून नाही राहू शकत. तरी पण मला असं वाटतं की तुम्ही एकदा आपलं लग्न होऊ नये असं वाटतंय का तुला? का तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? तिमिर स्वप्न पाहताना आपलं लग्न होऊ नये असं वाटतंय का तुला? का तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? नाही, मी असं कुठे काही बोलले? हे बघ, तुझ्या बोलण्याशिवाय मी इतर कोणाचाही विचार करत नाही. हा माझा स्वतःचा निर्णय आहे, खूप पर्सनल. तो मी म्हणजे आपण दोघांनी घेतलाय. आयुष्य जर का सुखात घालवायचं असेल ना, तर तुझी साथ असणं खूप गरजेचं आहे. हे मी ठरवलंय. आणि आता तू सुद्धा तुझ्या मनाची तयारी करून ठेव. येतो मी. हॅलो, हाय, कृतिका शाह. एकदम वेळेवर फोन करतेस ना तू? केलं ना, म्हणूनच मी विचार केला की तुला फोन कर. चल सांग, काय सांगायचंय? अगं, आज ना, म्हणजे आय मीन की जे काल नाही झालं ते आज घडलं, राईट? मुक्ता, बहुत छुपी रुस्तम है तू. अगं, मला नाही असं सांगता येणार. मॅडम, दीपक सर काय म्हणतायत? अगं, तू तुझ्या डॅडींना सांग की एनव्हलप्स रेडी आहेत. हा मुक्ता, विषय बदलू नकोस. काय न्यूज आहे ते सांग मला. मी सांगितलं ना, मला नाही असं सांगता येणार. ओके, मग मी तिथे येते. अगं, लगेच याची गरज नाहीये. अरे बाबा, तुला जे सांगायचंय ना ते ऐकायची मला खूप क्युरिसिटी आहे. तू फोन ठेव, मी लगेच येते. बाय. अगं, तू हे बघ, हा प्रकार मला अजिबात आवडलेला नाहीये. हे मी सहन करणार नाही आणि मला ही असली थेरही चालणार नाही. डॅड, मला जरा समजून घेतलं तर? समजून घेणं, भावनेत अडकणं, इमोशनली एखाद्या ध्येयाच्या मागे धावणं, ही सगळी समीकरणं तुम्हाला असफलतेकडे नेतात. प्रत्येक गोष्टीत आपण पैशाची समीकरणं मांडत राहिलो तरच जगता येतो. यू फूल. बी प्रॅक्टिकल. आयुष्य हे एकदाच मिळतं आणि देवानी हे सुंदर दिलेलं आयुष्य कार्पेटवर चालत जगायचं का त्याचं पायपुष्ण करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. आयुष्य एक सुंदर रेड कार्पेट आहे. त्यावर सेलिब्रिटी प्रमाणे ताठ मानेनं जगायचं यातच खरा पुरुषार्थ आहे.
त्या रेड कार्पेटला तुम्ही तुमच्या कर्मानं पायपुष्ण कराल तर आयुष्यभर अगतिक आणि लाचार होऊन जगाल. खूप सुख, खूप प्रतिष्ठा, खूप यश म्हणजेच पैसा, राईट? अर्थात पैसा असेल तरच आयुष्यात बाकीच्या गोष्टी विकत घेता येतात. आयुष्य सुखाने जगायचं असेल आणि प्रतिष्ठेने राहायचं असेल तर पावलोपावली पैशाच्या राशी ह्या ओताव्याच लागतात. सॉरी टू से डॅड, पण आपल्या दोघांच्या दृष्टिकोनातच फरक आहे. आपण दोघांही विरुद्ध दिशेने विचार करतो. कसं आहे ना की दोन समांतर रेषा कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, हा निसर्गाचा नियम आहे. तू उगाच मोठे पोकळ शब्द वापरून तुझी फालतू आयडियालॉजी माझ्यावरती फेकू नकोस. मलाही असल्या फालतू आदर्शवादाने तू इम्प्रेस करू शकणार नाहीस, कारण मी एक कर्तृत्ववान माणूस आहे. सुभाषितही जेलच्या भिंतीवर आणि शाळेच्या भिंतीवरच शोभून दिसतात. ती वाचायची असतात, आचरणात आणायची नसतात. अरे त्या आयुष्यात चालते ना तुमची पॉवर, पैशाची पॉवर. अरे विकत घेण्याची जर का ताकद असेल ना तरच गप्पा कराव्यात माणसाने. डॅड, मला खरंच खूप अभिमान वाटतो तुमचा. खूप खूप आदर आहे तुमच्याबद्दल मला. एका अतिशय गरीब घरातून खूप संघर्ष करून तुम्ही या पोझिशनला येऊन पोहोचलात. यासाठी मला तुमचा कमालीचा अभिमान वाटतो. माझी तत्व वेगळी आहेत, माझ्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत आणि माझे आदर्शही वेगळे आहेत. अरे एक उपाशी तापाशी फिरावं लागलं नाही तुला. एखाद्या क्षुल्लक गोष्टीसाठी वाट बघावी लागली नाही तुला. श्रीमंतीत वाढला असतो. जे मागशील ते क्षणात मिळालंय तुला. अरे म्हणूनच भरल्या पोटी आदर्श आणि ध्येयाच्या फालतू गप्पा मारतोस तो. अरे पण जगण्यासाठी लागतो पैसा. अंधांच्या सेवाभावी संस्थेत तुटपुंज्या पगारावर नोकरी करून जेव्हा तुला घर चालवावं लागेल, संसाराचा गाडा ओढावा लागेल, कार मेंटेन करावी लागेल, मुलांच्या गरजा पुरवण्यासाठी वणवण फिरावं लागेल ना, तेव्हा तुझे हे आदर्शवाद पालापाचोळ्याप्रमाणे उडून जातील. कारण जीवनाच्या बाजारात सुख विकत घेण्यासाठी तत्व विकता येत नाहीत किंवा आदर्शाची नोट चालत नाही. तिकडे लागतो पैसा, फक्त पैसा. आणि तो नसला की बघ येतं फ्रस्ट्रेशन. डॅड, मी या सगळ्या गोष्टींचा पूर्ण विचार केलाय. डॅड, कार वापरणं मी कधीच सोडलंय. गरजेपुरतेच कपडे वापरतो. माझी सुखाची कल्पनाच वेगळी आहे डॅड. सुख हे प्रेमाने, आपुलकीने विकत घेता येतं. माझ्यासाठी आयुष्य हा व्यापार नाही तर भावनांचा व्यवहार आहे. काय ना डॅड की पैशाने विकत घेता येणारं सुख आणि माणसं ही पैसा संपला की निघून जातात. डॅड, मायेनं प्रेमानं विकत घेतलेलं सुख आणि माणसं ही तुमच्या नसानसात भिनतात. ती तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ करतात. डॅड, माझी तत्व बदलणार नाहीत. मी माझं संपूर्ण आयुष्य हे मूकबधिरांसाठीच दिलेलं आहे. मला पैसा नकोय, मला ऐश्वर्य सुद्धा नकोय. मला हवंय प्रेम, निस्वार्थी प्रेम. आणि हो, तुमचे आशीर्वाद. आयुष्य इतकं सोपं नसतं मायसन. बघताना रस्ते सरळच दिसतात, पण अंतरावरती वळणं येतात. चालणाऱ्याच्या पायातली ताकद संपते पण रस्ते संपत नाहीत. तुला जे सोपं वाटतंय ना ते खूप कठीण आहे. आसक्त जगणं सोपं आहे, विरक्तीत जगणं महाकठीण. ते मला पटणार नाही. आपण कधीच एका विचाराचे होणार नाही. आता तशी गप्प राहिली ना तर मला राग येईल मुक्ता. सांगायचंय मला, पण अगं तू तर जीवाभावाची मैत्रीण आहेस माझी. तू, रोहन दादा, शेजारची रसिका वहिनी, मोडक मॅडम, तुम्हाला सगळ्यांना नाही सांगणार तर कोणाला सांगणार. पण असं पटकन कसं सांगू मी? अगं मग स्पष्टपणे सांग ना की प्रॉब्लेम काय. सांग ना मुक्ता. अगं पण तुला कळलंय ना मला काय बोलायचंय. खरं सांग, कळलंय की नाही तुला?
तिमिर स्वप्न पाहताना अगं पण तुला कळलंय ना मला काय बोलायचंय. खरं सांग, कळलंय की नाही तुला? हे देवा, काय मुलगी आहे ही. आता काही गुड न्यूज आहे तर मला पण त्याचा आनंद घेऊ दे ना. हे सांग ना बाई, मला तुझ्या तोंडून ऐकायची. काय गुड न्यूज? अगं तू खूप हट्टी आहेस हा. आणि माझ्या तोंडून न्यूज ऐकून काय होणार आहे? न्यूज तीच राहणार आहे की नाही? मग तू सांगते की नाही? बरं बाबा, मी सांगते. मी नाही म्हणजे आम्ही लग्न करतोय. काय? दीपक सरांनी ना आत्ताच एकदम स्पष्ट सांगून टाकलंय मला. वाव, हेला म्हणतात गुड न्यूज मुक्ता. यस, आय एम सो हॅपी फॉर यू मुक्ता. आय एम सो हॅपी. अभिनंदन. आणि आता मला पार्टी हवी. आणि पार्टी म्हणजे पहिले फिल्म, मग फिरणं, मग लंच, डिनर आणि खूप मस्ती. हा मुक्ता, प्रॉमिस. हा प्रॉमिस. सो हॅपी फॉर यू. अभिनंदन मुक्ता. मॅडम, खरं म्हणजे मला तुमचे खूप आभार मानायचे आहेत. पण आभार हा शब्द खूप लहान होईल, कारण मुक्तासाठी तुम्ही त्याही पेक्षा जास्त केलंय. काय, भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांचा आधार हा घ्यावाच लागतो. नाही, त्याची काही गरज नाहीये. मी माझं कर्तव्य केलं आणि सेवाभावी संस्थेत काम करणाऱ्यांना हे असं करावंच लागतं. मी नुसते प्रयत्न केले. खरंच चीज तर मुक्ता करतेय. अतिशय गुणी मुलगी आहे. अभ्यासात, कॉम्प्युटरमध्ये, वर्कशॉपमध्ये तिची प्रगती विलक्षणीय आहे. ती मुक्ता एक आयडियल स्टुडंट झालेली आहे. हो ना मॅडम, खरं म्हणजे याचं श्रेय दीपकला सुद्धा द्यायला हवं. हो ना? नाही, अजिबात नाही. हे क्रेडिट मुक्ताच आहे, ते तिचं तिलाच द्यायला हवं. नाही, पण दीपक असं कसं म्हणतात? हो, हुशार विद्यार्थी असले तरी तसे मार्गदर्शक हवेत ना. आपण हेच विधान मुक्ताच्या बाबतीत जर का उलट केलं तर? मुक्तासारखी जिद्दी असलेली, ध्येयाने पेटलेली आणि स्वतःच्या अपंगत्वावर मात करण्याची महत्वाकांक्षा असलेली विद्यार्थिनी जर का आमच्यासारख्या सरांना भेटली तर आम्हीच खूप भाग्यवान असतो. कारण त्या मुलांकडूनच आम्हाला खूप शिकायला मिळतं. हे मात्र अगदी 100% खरं आहे. एखाद्या विद्यार्थीचा कमालीचा बुद्धिमान असेल ना, तर शिक्षकाला जास्त तयारी करावी लागते. नाही तर विद्यार्थी शिक्षकाच्या पुढे निघून जातो. आणि असा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीबद्दल शिक्षकाच्या मनात आदर निर्माण होतो. आपल्या ज्ञानाचा फायदा करून घेणारा स्टुडंट मिळणं हे खूप भाग्याचं असतं. आणि मुक्ताची प्रगती खूप थक्क करणारी आहे. मुक्ता स्टुडंट राहिली कुठे? हल्ली ती शिकवते. 10वी 12वीच्या मुलांचे वर्ग घेते. वर्कशॉप मध्ये तर ती इतकी चॅम्पियन आहे, इतक्या सफाईनं काम करते की आम्हालाच कधी कधी वाटतं की अरे हिला दिसत तर नसेल ना. नाही, पण मुक्तामध्ये खरंच खूप प्रगती झाली आहे. वाह वाह, मला मला खूप अभिमान वाटतो आणि शल्यही आहे मनात. मी मुक्तासाठी काहीच करू शकलो नाही. बाबांना दिलेलं वचनही मी पार पाडू शकलो नाही. मी अपराधी आहे मुक्ताचा. नाही, अजिबात नाही. अशी अपराधाची भावना ठेवू नका. दादा, तुम्ही तिचा आधार आहात. कुठल्याही कामाची सुरुवात करण्याआधी मुक्ता बोलून दाखवते की बाबांची पुण्याई आणि दादाचे आशीर्वाद आहेत म्हणून मी आज इथवर आहे. खूप मोठ्या मनाची आहे माझी खारुताई. इवलीची आहे, पण असामान्य जिद्द आणि अलौकिक आत्मविश्वास आहे तिच्याकडे. माझ्या मनातून प्रत्येक श्वासागणी हेच आशीर्वाद निघतात की माझी मुक्ता खूप मोठी होणार. खरंच तुमच्या दोघांचे उपकार आहेत. देवानीच पाठवलं तुम्हाला दोघांना. धन्य आहे तो देव. शांत हो रोहन, तुझ्या भावना कळतात आम्हाला. मला एकदाच बघायचंय मुक्ताला.
मी कधी कधी खचून जातो ना, माझा आत्मविश्वास डगमगतो, तेव्हा ते मुक्ताला बरोबर कळतं. ती मला सांगते, दादा दादा घाबरू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. अरे अरे धावता धावता आपण पडलो ना तरी पुन्हा नव्या उमेदीने जिद्दीने धावत राहिलो की रेस आपणच जिंकतो. पण धावता धावता पडलो आणि त्यासाठी रडत बसलो तर तो माणूस आयुष्यभर मागे राहतो. खरंच मुक्ताने मला जगणं शिकवलं. मुक्ताने ध्यास घेतलाय तो स्वतंत्र कार्यशाळा आणि वर्कशॉप सुरू करण्याचा. अनेक गुणी अंध मुलांच्या मदतीनं एक व्यावसायिक वर्कशॉप चालवण्याचं. जिथे पगार दिला जाईल अशी संस्था तिला सुरू करायची आहे. मॅडम, मीच इथे रोहन दादाला बोलवून घेतलं. मला तुमच्या दोघांशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अरे अरे मग त्याची परवानगी काय मागतो? हा? अरे आनंदाची बातमी असली तरी किती वेळ ताटकळत ठेवणार? आता बघा, ही आनंदाची सुखाची नशा वाढतच जाणार. घरात पाळणा हलणार, सगळीकडे आनंदी आनंद होणार.